जय भीम जय संविधान भीमशाही चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण आलो आहोत केडीएमसी इथे। इथले जे धरणं आंदोलन आहे आज त्याचा दुसरा दिवस आहे। तर आता आपण इथे काही लोक आहेत, आपण त्यांच्याकडून त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया की आजच्या दुसऱ्या दिवसाच्या त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत। राहुल उमरे सर आहेत। राहुल उमरे सर, प्रशासनाकडून आज आंदोलनाचा दुसरा दिवस, तर प्रशासनाकडून याबद्दल काही आलं का प्रतिक्रिया तुमच्याकडे? जय भीम जय संविधान जय शिवराय। आज आंदोलनाचा दुसरा दिवस आहे, परंतु प्रशासनाकडून असा कुठलाही प्रतिनिधी आज आलेला नाही, कुठल्याही प्रशासनाने संपर्क साधलेला नाही आणि प्रशासन कदाचित वाट बघत असेल की यांच्या मागण्यामध्ये हे कुठे शिथिलता करतील की काय। परंतु आंबेडकरी विचारांचा भीमसैनिक अपूर्ण ताकदीनिशी आंदोलनात उतरलेला आहे आणि प्रशासनाला याची जाणीव नसावी की तुम्ही जे चुकीचं कृत्य केलेलं आहे त्याचा परिणाम हा एक आंदोलनाचा भाग आहे। हे जे आंदोलन चालू आहे या आंदोलनामध्ये तर अजून तर काही प्रतिक्रिया आली नाहीये, बरोबर? पण या प्रतिक्रियेच्या अलावा इथला जो लोकांचा प्रतिसाद आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतंय आणि तुमचे काय मत आहे? हे जे आंदोलन सुरू आहे खऱ्या अर्थानं 30 तारखेला सरकारी यंत्रणेचा वापर करून बुद्धभूमी या भूमीवर सरकारी हल्ला केलेला आहे आणि हा हल्ला जातीय मानसिकतेतून झालेला आहे। बुद्धभूमीची जमीन हडप करण्याच्या माध्यमातून झालेला आहे आणि हा हल्ला भूमाफियांनी केला असं आमचं ठाम मत आहे। आणि त्या हल्ल्याला निषेध करण्यासाठी जे आज दुसरा दिवस आंदोलनाचा आहे ते आंदोलन सुरू आहे। या ठिकाणी शासन आणि बुद्धभूमी हा यांच्यामध्ये शांततेचा विरुद्ध अशांततेचा लढा सुरू आहे। बुद्ध भिक्षू हे शांततेचं प्रतीक आहे, परंतु जाणीवपूर्वक जागा हडप करण्याच्या माध्यमातून अशांतता निर्माण करायची आणि त्याच्या माध्यमातून या ठिकाणी हा संघर्ष सुरू आहे। या ठिकाणी खासदार साहेबांना अनेक यंत्रणेचा वापर करून बुद्धभूमी विकासाच्या नावाखाली उद्ध्वस्त करण्याचं षडयंत्र सुरू केलेलं आहे। ते त्यांना तात्काळ थांबवावं आणि बुद्धभूमीच्या भंतेजींच्या ज्या मागण्या आहेत त्या त्यांनी त्वरित मान्य करून हा जो तिढा निर्माण त्यांना स्वतः केलेला आहे तो त्यांना स्वतःच मिटवून घ्यावा अशी त्यांना आम्ही विनंती करत आहोत। हे आंदोलन शांततेच्या मार्गाने, संविधानाच्या मार्गाने, संविधानाच्या चौकटीतून सुरू आहे याची त्यांना नोंद घ्यावी। जर या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर यापुढे भूमिका काय असणार? जर प्रशासनानं या मागण्या मान्य नाही केल्या, खऱ्या अर्थाने या मागण्या मानण्यापेक्षा ती भूमीच आमची आहे, त्या भूमीचे मालकच आम्ही आहोत, त्या भूमीचे आज 81 पासून महाथेरो गौतम रत्न हे मालक आहेत। सरकारी यंत्रणेवर त्यांचा ताबा आहे, सरकारी यंत्रणेवर पूर्णपणे कागदोपत्रे त्यांचं नाव आहे। तरी सुद्धा आम्ही सामोपचाराने प्रशासनाशी बोलत आहोत, प्रशासनाकडे आम्ही आमच्या मागण्या मांडत आहोत। तरी सुद्धा त्यांना स्वतः त्या जागेत घुसखोरी केलेली आहे। या ठिकाणी अभिनव गोयल जे आयुक्त आहेत त्यांना अनेक त्या जागेचे कागदपत्र आमच्या माहितीप्रमाणे बनावट निर्माण केलेला आहे, 7/12 बनावट निर्माण केलेला आहे, तो तात्काळ रद्द करावा। प्राधिकरणाला आमचा प्रखर विरोध आहे आणि त्या जागेत त्यांना जे सांगितलं की आम्ही भव्य हॉस्पिटल निर्माण करू, खऱ्या अर्थानं ते हॉस्पिटल त्या जागेतच का? म्हणजे ह्याचाच अर्थ तुमची जागा जाणीवपूर्वक बाधित करायची आहे आणि ती बाधित करून कशी तरी जागा गिळंकृत करायची आहे। जर हॉस्पिटल त्या ठिकाणी बनवायचंय, 15 वर्ष तुम्ही खासदार असलेले खासदार आहात, 3 टर्मचे खासदार आहात, तुम्ही खासदार नंतर आहात, परंतु पेशानं प्रथम डॉक्टर आहात। तुम्ही डॉक्टर असून 15 वर्षात एक साधं रुग्णालय बनवू शकले नाही आणि कुठे झाला मग हा विकास? हजारो करोडचा निधी गेला कुठे? आरोग्य खात्याचा तुम्ही निधी वापरला कुणासाठी, कुठे वापरला? आणि आता तुम्ही विकासाच्या नावाखाली, हॉस्पिटलच्या नावाखाली बुद्धभूमी उद्ध्वस्त करताय। इतकं कोण दूधखोळा राहिलेलं नाही। आंबेडकरी समाजाच्या लक्षात तुमचा जे कपट कारस्थान आहे हे लक्षात आलेलं आहे आणि ते उधळून लावल्याशिवाय आंबेडकरी समाज राहणार नाही। धन्यवाद सर। आज आंदोलनाचा दुसरा दिवस आहे, तर या दुसऱ्या दिवसामध्ये आज तुम्हाला काय जाणवलं का की प्रशासनाकडून काही संपर्क झाला या कोणती चर्चा झाली का तुमच्या बरोबर? आज बुद्धभूमी फाउंडेशन बचाव या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे। तर सर्वप्रथम तर आपल्याला मी सांगू इच्छितो की आज या मंडपामध्ये आपण पाहत असाल की सर्व भिक्खूगण
मोठ्या प्रमाणामध्ये आज उपस्थित झालेला आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी उपासक उपासिका आंदोलनकर्ते सर्वच उपस्थित होते। आज दुसऱ्या दिवसाचा जो हे झालेला आहे, तर या ठिकाणी प्रशासनाकडून आज कुठल्याही पद्धतीचं कम्युनिकेशन किंवा संवाद साधलेला नाही आहे, ही शोकांतिकेची बाब आहे। तिसरं असं आहे की काल मान्य आयुक्तांनी या ठिकाणी एक पत्र पाठवलं होतं, पण ते पत्र आम्ही असं त्यांना सांगितलं की तुम्ही मिटिंगांना बोलवतात आणि मिटिंगाला मग नेमकं आल्यावर ट्रॅप करण्याचा प्रयत्न करतात बनतेजींना, आणि तिथं अनेक लोक आणून बसवतात। तर आम्हाला असं वाटतं की पत्र पाठवलं तर अधिकारी असतील, संबंधित कोणी असेल आणि ज्यांचं म्हणणं आहे ते घराण्याचं ती लोक असतील, पण वेळेवर अशा अनेक लोक भेटतात आणि त्यातला एखादा कोणता तरी येऊन मनतेचा अपमान करतो, या गोष्टी घडत असतात। म्हणून काल आम्ही आयुक्तांचं जे पत्र आहे, हे जे आयुक्त इथे बसतात गोयल साहेब यांचं पत्र आम्ही तसंच रिटर्न पाठवून दिलं। त्यांना सांगितलं की पहिले स्पष्ट करा की मीटिंग मध्ये कोण असणार आहे, तर आमच्याकडे काही ती नावं अद्याप आलेली नाही, त्यामुळे त्या मीटिंगचा जाण्याचाही आता आमचा काही विचार नाहीये। ज्यावेळेस स्पष्ट होईल, गाफील ठेवून काम करू नका, स्पष्ट सांगा तुम्ही मीटिंग मध्ये कोणाला बसवणार आहात, कोण कोण लोक आहेत, त्यावेळेस आम्ही पुढचा विचार करू। या पद्धतीने आंदोलन चाललेलं आहे। दुसरी गोष्ट अशी आहे की लवकरच हे आंदोलन मोठ्या प्रमाणामध्ये वाढणार आहे। या ठिकाणी जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आंदोलन चालू राहणार आहे। आणि दुसरं महत्वाचं, मी सरकारला पुन्हा आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की येणाऱ्या पावसाळी अधिवेशनामध्ये याचे पडसाद नेहमी नक्कीच सभागृहामध्ये उमटणार आहेत, कारण अनेक लोकप्रतिनिधी आमच्या संपर्कात आलेले आहेत। आमच्याकडे हा सगळा मॅटर जो आहे बुद्धभूमी फाउंडेशनचा, तो विस्तृत आमच्याकडे मागणी करत आहेत, समजून सांगा म्हणून। येणाऱ्या ह्याच्या विधानसभेच्या या विधान भवनाच्या याच्यामध्ये आम्ही हा मॅटर उचलून धरणार आहोत, असं त्यांचं म्हणणं आहे। तर आमचं एकच म्हणणं आहे की अनेक वेळेस तुम्ही गाफील ठेवून जे काही करत आहात ते चुकीचं आहे। आमचा सगळ्यात मोठा रोष हा आहे की तुम्ही ज्यावेळेस मीटिंगला बोलवलं, मग मगाशी सांगितलं की तुम्ही सांगत नाही की मीटिंगला कोण उपस्थित असणार आहे। आता ह्याच्या पुढे तुम्हाला जे काही कम्युनिकेशन करायचं असेल, पत्रव्यवहार करायचा असेल, तुम्ही पत्रामध्ये स्पष्ट नमूद करा की या मीटिंगला बनतेजी अमुक संबंधित प्राधिकरणाचे लोक उपस्थित असतील आणि तुमची चर्चा फक्त त्यांच्यात आणि त्यांच्यातच होणार आहे, बाहेरचा कुठलाही व्यक्ती नसणार आहे। एकदा तुम्ही बनतेंचा अपमान केला, सातत्याने जर अपमान करण्याचा प्रयत्न करायचे तुमचे मनसुबे असतील किंवा इरादे असतील, तर त्याचा आम्ही तीव्र भाषेमध्ये निषेध कसा करायचा तेही आम्हाला माहिती आहे। दुसरं महत्वाचं, जी मागणी आहे, जी भक्तांनी मागणी केली, जी समाजाने मागणी केलेली आहे, ती रास्त मागणी आहे। 2013 भूसंपादनाचा जे असेल तो विषय भंतेजीने विस्तृत मध्ये मगाशी मांडला होता, त्याचं जे काही असेल त्या पद्धतीने कारवाई व्हावी। दुसरं रेल्वेचं जे काय असेल त्या पद्धतीने कारवाई व्हावी, ही आमची प्रमुख मागणी आहे। तिसरं म्हणजे समाजामधले जे काही अधिकारी वर्ग असतील त्यांनाही माझं सांगणं आहे, 11 जुलै 1997 रोजी ज्यावेळेस रमाबाई हत्याकांड झाला, त्यावेळेस काही ठराविक लोक शासनाचा निषेध करण्यासाठी अधिकारी पुढे आले। ते डेप्टी कमिशनर ऑफ पोलीस होते, जॉईंट सेक्रेटरी मंत्रालयाचे होते, त्यांनी निषेध केला त्या ठिकाणी सरकारचा। मग आज एवढं मोठं जर या बुद्धभूमी फाउंडेशनच्या 32 एकर जागेवर, याला अतिक्रमणच म्हणू, जसा हा तालिबानी आयुक्त मागे बसलेला आहे, यांनी जी काही फोर्स तिकडे पाठवलेली आहे, या फोर्सला 30 तारखेला बनतेंच्या कुठल्याही प्रकारचं संगनमत न करता, विचारात न घेता तुम्ही 200 ते 150 लोकांच्या तुकड्या प्लॅटून घेऊन आत घुसतात। तिथे बनते राहत होते, तिथे कुठले टेररिस्ट नव्हते। आणि तुम्ही जर UPSC पास करून आलेले आयुक्त असाल तर तुम्हाला साधारणतः ही गोष्ट माहिती असली पाहिजे होती। आमचा रोष कोणावर आहे, तर जी छोटे हात होते, ज्यांनी मूर्त्या काढल्या, प्रतिकृती तोडली, ही छोटी माणसं, छोटी हात आहेत, त्यांच्यावर आहे। गुन्हा कोणावर दाखल झाला पाहिजे? MMRDA जो आयुक्त आहे ज्यांनी मिळून हे षडयंत्र केलं, टाउन प्लॅनिंगचा जो आयुक्त आहे ज्यांनी मिळून हे षडयंत्र केलेलं आहे, KDMCचा जो आयुक्त आहे ज्यांनी हे षडयंत्र केलेलं आहे, आणि इथले जे संबंधित आहेत हे सिस्टम मधली लोक, यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे। आणि दुसरं आणि शेवटचं सांगतो तुम्हाला की मला खरोखरच हा विक्षिप्तपणा वाटतो की ज्यावेळेस तुम्ही परदेशामध्ये जातात त्यावेळेस तुम्ही सांगतात की आय एम फ्रॉम द लँड ऑफ बुद्धा, प्रधानमंत्रीजी पण सांगतात। पश्चिम आफ्रिकेमध्ये सिरिया लेवन म्हणून जो देश आहे त्या देशामध्ये सिंदूर ऑपरेशन नंतर मान्य श्रीकांत शिंदे यांना डेलिगेशन लीड करायला तिकडे पाठवलं होतं। तर वेस्ट आफ्रिकन लोकांना त्यांनी सांगितलं होतं
त्यांनी जेव्हा ओळखलं नाही कुठून आहात तुम्ही, तर त्यांनी सांगितलं की मी बुद्धाच्या देशातून आलेलो आहे. मग तुम्ही ज्या वेळेस बोलतात की आय एम फ्रॉम द लँड ऑफ बुद्धा, तर माननीय खासदारजी, वाय यू आर ट्राइंग टू स्नॅच अ लँड ऑफ बुद्धा फ्रॉम कल्याण? कल्याणची जी लँड आहे ती तुम्ही ग्रॅबिंग करण्याचा का प्रयत्न करतात? तुम्ही जे याच्यामध्ये कारवाई आहे त्यांना फाइंड आउट करा. आणि दुसरं मला तुम्हाला हेही सांगायचं आहे मेंबर ऑफ पार्लमेंट साहेब, की SITचं तुम्ही पत्र दिलेलं आहे असं मला कळलं, आणि तुम्ही दिलं कोणाला? कल्याण महानगरपालिकेच्या आयुक्तांना, जे या कारभारामध्ये स्वतः दोषी आहेत. ते एखादी SIT कशी काय लीड करू शकतील? त्यामुळे निपक्षपाती तुम्ही दुसऱ्याकडे अधिकाऱ्याकडे याची जबाबदारी दिली पाहिजे, ही आमची प्रामुख्याने मागणी आहे. धन्यवाद साहेब. जसं तुम्ही जी मागणी केलेली आहे आणि जर शासन आणि प्रशासनाने जर फेटाळली तर यापुढे तुमची काय भूमिका असणार? त्यासाठी एकतर आमचे हे धरणं आंदोलन अनिश्चितकालीन आहे. जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत हा धरणं आंदोलन चालू राहील. आणि पुढील रणनीतीसाठी सुद्धा आम्ही उद्या 4 वाजता मीटिंग बोलवलेलं आहे, त्यामध्ये आम्ही ठरवू. धन्यवाद. शासनाकडून तुम्हाला याबद्दल काही माहिती मिळाली का, किंवा काही संपर्क झाला का प्रशासन आणि शासनाकडून? खरं तर आज आंदोलनाचा दुसरा दिवस असताना शासन प्रशासन हे जसं नेहमीप्रमाणे चाल ढकल करत आहे. भीम अनुयायांचा जो संताप आहे, भीम सैनिकांचा जो संताप आहे तो दिवसेंदिवस वाढत आहे. आणि बऱ्याच म्हणजे प्रशासन किंवा शासन, अभिनव गोयल सर असतील किंवा खासदार असतील, यांच्याकडून वारंवार या गोष्टीला जे आहे निग्लेक्ट केलं जात आहे, दुर्लक्षित केलं जात आहे. आणि आज दिवसभरात अनेक वेळा अशा गोष्टी झालेल्या आहेत की कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद जो आहे त्या पद्धतीने मिळालेला नाहीये. चाल ढकलपणा जे आहे शासन आणि प्रशासनाकडून बुद्धभूमीच्या मुद्द्यावर होताना आम्हाला दिसतोय. जर प्रशासनाने आणि शासनाने या मागण्या फेटाळल्या तर यापुढे तुमची भूमिका काय असणार, की तुम्ही कसं बुद्धभूमीला न्याय मिळवून देणार? बुद्धभूमीला जर शासनाने या ज्या मागण्या आहेत बुद्धभूमी फाउंडेशन आणि समाजाच्या, जर या मागण्या पूर्ण केल्या नाहीत किंवा त्याचा जर पॉझिटिव्ह सकारात्मक विचार केला नाही तर सर्व समाजाकडून या संदर्भात एक महामोर्चा आयोजित करण्याचं जे प्लॅनिंग आहे, नियोजन आहे ते चालू आहे. त्यामुळे हा जो लढा आहे बुद्धभूमी फाउंडेशन संबंधितचा तो अखेरच्या श्वासापर्यंत, आणि जोपर्यंत या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत फक्त म्हणजे इथेच नाही तर अगदी मंत्रालयापर्यंत जावं लागलं किंवा मुख्यमंत्र्यांपर्यंत जावं लागलं तरी समाजाची आणि आमची तयारी असेल. आणि बनतेंच्या मागे ठामपणे आम्ही बहुजन समाज पार्टी म्हणून उभे असू. धरणं आंदोलन बघता, जी बनतेंची परिस्थिती बघताय, तुम्हाला काय वाटतं की ही परिस्थिती कशी बदलता येईल? बुद्धभूमी फाउंडेशनच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या, जे धरणं प्रदर्शन आमचा दुसरा दिवस आहे आजचा, आणि काल प्रतिसाद चांगला मिळाला, आजही प्रतिसाद त्यापेक्षा जास्त मिळाला. अपेक्षा आहे हळूहळू दिवस जसे वाढतील तसे लोकसंख्याही वाढेल, त्याचा परिणाम या प्रशासनावर होणार नक्की. आमची भूमिका अशी राहील की आंदोलनाच्या ज्या मागण्या आहेत आमच्या मागण्या काय ते महाबुद्धी आंतरराष्ट्रीय स्मारक बनावं काय ही मागणी नाही आहे. जी कारवाई महानगरपालिकेने अनलिगल केलेली आहे त्याच्याबद्दल गोयल जे आयुक्त आहेत अभिनव गोयल यांची हकालपट्टी झाली पाहिजे, आणि जे अधिकारी होते त्यांचं निलंबन झालं पाहिजे, हीच आमची प्रमुख मागणी आहे. प्रत्येक व्यक्ती येऊन आपले म्हणणं मांडत आहे, तर यावर सर्वांचं आता लक्ष लागलेलं आहे की याचा निर्णय काय निघणार. तर प्रशासनाला एकच मागणी असेल प्रत्येकाची की हा निर्णय लवकरात लवकर लागावा. आणि अशा ताज्या अपडेटसाठी पाहत राहा भीमशाही न्यूज, सत्यशिवाय परिवर्तन. कॅमेरामॅन आदित्य माळवे सहित मी आदित्य गांगुर्डे, भीमशाही न्यूज.